हेलो 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 चेक 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 हेलो 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 चेक चेक थोड़ा सा शांत हेलो 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 चेक 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 हेलो 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 चेक चेक बरं बरं सगळ्यांना शेवटपर्यंत आवाज येतो का मित्रांनो मित्रांनो आहे मावल आज तो दिन बनेगा भाई छोडेगा नाही मैं कदलो ना त्यासाठीच गोवागरवरून इथं आलोय त्यासाठी तर आलोय बरं बरं जर मित्रांनो माझा आवाज तुमच्यापर्यंत येत नसेल तर आवर्जून सांगा या ठिकाणी मित्रांनो पहिल्यांदा आधी या कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पण करतोय या शक्तितुऱ्याचा ठाण्या वाघ ज्यांच्याकडे बघून आम्ही ही कला जोपासली हा शक्तितुरा शिकलो घडलो त्या माझ्या गुरु समाज असणाऱ्या रायगड भूषण कैलासवासी तुरेवाले शाहीर रामचंद्र घाणेकर यांना त्याचप्रमाणे मित्रांनो माझ्या कोकण गावचे पालशेज गावचे कैलासवासी कोकण भूषण तुरेवाले शाहीर सुधाकर गावणकर बुवा यांना देखील आपण या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पण करतोय सर्वांनी कृपया आपापल्या जागेवर फक्त 1 मिनिट उभं राहायचंय आणि आपण श्रद्धांजली अर्पण करायचंय धन्यवाद धन्यवाद बोला गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की उंदीर मामा की आता कशी जरा कार्यक्रमाला मजा वाटते आहे ना सर्वप्रथम या कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर माझे आजचे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय आदरणीय तुरेवाले शाहीर विकासजी लांबरेबुवा यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन माझा प्रश्न घेऊन जायचा आहे तुमचा विषय द्यायचा आहे धन्यवाद वाऱ्याची आली रे देऊरा कोवळी सोनपुली साजण स्पर्शाची जाणीव होऊन हारले मन खुळे झुळूक वाऱ्याची आली रे देऊन कोवळी सोन फुले साजन स्पर्शाची जाणीव होऊन हारले मन खुळे या वेळाचे हो या वेळाचे नाच रे भाव भिलो रे मेदिने शकुडाच्या फुलले रे क्षण माझे फुलले रे क्षण माझे फुलले आणि या ठिकाणी हे रसिक राजा तुमच्या चरणावरती एक कवन ठेवतोय पुष्प ठेवतोय म्हणायचे काय बघा तुझ्या सहवासात श्वासात ध्यासात
हृदयात जपतो तुला नित्याने मान मानान प्रेमान रंगणी स्मरतो तुला नामोज माप पाठी थाप नामोज माप पाठी थाप या कलेचा लाविला छंद आनंद हे रसिका कळले रे तुला जुळले कर माझे जुळले रे जुळले रे कर माझे जुळले रे आणि 64 कलेचा दाता सुख करता दुःख हरता बाप्पा श्री गजाननाला त्रिवार वंदन करून या रंगभूमीला या नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून हिंदवी संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराजांना त्रिवार वंदन करून धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊंना त्रिवार वंदन करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत सरसेनापती माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू आनंद भिडे साहेबांना त्रिवार वंदन करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबईच्या चरणी नतमस्तक हो. माझ्या गावची माऊली माझी पाठराखी आई व्याघ्रामध्ये मातीच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे यजमान कोकण कलाप्रेमी मित्रमंडळ यांच्या सौजन्याने कलगी आणि तुरा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. तर या ठिकाणी कलगीवाले श्री नूतन ज्ञानेश्वर नृत्य कला पथक मी शाहीर सुयोग सुरेश पालकर मुक्तापोस्ट तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा श्री सुनताई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीने जमलेल्या माझ्या तमाम नाचप्रेमी कलाप्रेमी नाट्यरसिकांना
या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक आमचे विवेक दादा मांडवकर, सचिन मालक, सुशांत मोरे, मंदार कानाडे आणि अंकुश सकपा, त्या 5 मित्रांनी मिळून हे आयोजन केलं आहे. आणि म्हणायला गेलं तरी साधी गोष्ट नाही मित्रांनो, कारण या माझ्या 5 पांडवांनी आज हाऊसफुलचा 90% माझा हा थिएटर फुल करून दाखवला. एकदा जोरदार काय होत होते, कारण कोकणकरांची खासियत आहे, एकदा मनावर घेतलं आहे ना, एकदा मनावर घेतलं की ते पार पडल्याशिवाय आमचं कोकणकर काय गप्प बसत नाही, म्हणून सांगतो. आणि खरोखरच आज मित्रांनो एक आनंदाची सांगायची गोष्ट म्हणजे हे यांचं पहिलंच आयोजन आहे. या 5 मित्रांनी हे पहिलंच आयोजन केलंय आणि आज जवळपास 8 वर्षाने या रंगभूमीवर मी हा पहिला शो करतोय. 8 वर्षांनी मित्रांनो, हे चांगलं एक सांगण्यासारखी एक गोष्ट आहे. आणि म्हणून आज रसिको, तुम्ही या मंडळावर विश्वास ठेवून, आम्हा दोन्ही शाळेवर विश्वास ठेवून आज या ठिकाणी हा 90% हॉल फुल केला, त्यासाठी खरोखर तुमचे मनस्वी आभार मानतो. त्याचप्रमाणे मित्रा, या ठिकाणी बघा, ही सेवा पुढे नेण्यासाठी माझ्या सोबतीला साथ करतायत ढोलकीवाले माझा सक्का भाऊ, गुहागर तालुक्यातील नामवंत ढोलकीपट्टू म्हणून त्यांची ओळख आहे, ढोलकीपट्टू यश पानकर. त्याप्रमाणे ढोलकला साथ करताय चिपळूणची शान, ज्यांची ढोलकी वाजते पण बोलते, असेच माझे मित्र साईदादा केळकर. त्याचप्रमाणे बँजो मास्टरला आहेत गुरुनाथदादा धामनसकर, कीबोर्डला आहे दादा चव्हाण. त्याचप्रमाणे ऑक्टोबरला साथ करतायत वेदांतदा पवार. आणि हा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय ते म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत साऊंड घरशी साऊंडचे सर्व त्यांचे सर्व सहकारी प्रथम दादा घरशी यांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे माझ्या सर्व कोरस मंडळी, शैलीवादक, झांजवादक, कुठं आमचं आप्पा कुठं आहे, खास गुहावरून आलाय गुहागर, हा आप्पाना घेऊन आप्पाना कसा धप्पा देतो बघा आहे ना, यांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याप्रमाणे या कार्यक्रमाला मित्रांनो या ठिकाणी काही जण शाहिरी वर्ग उपस्थित आहेत, त्यामध्ये माझे गुरुबंधू आदित्य दादा खांडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे कैलासवासी सुधाकर तुपट माऊली त्यांचे चिरंजीव, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या कलाक्षेत्रात पदार्पण केलंय ते रोहित दादा तुपट या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे कोकणातील युट्यूबर्स बरेचसे कॅमेरे लागले, त्यांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो, कारण मी नवीन आहे, हा ना, मी नाव आहे पण तू या ठिकाणी छावा होऊन जाणार, याद करत नाही. हा तरी या ठिकाणी बघा, ही मुंबई नगरी आहे. मुंबई नगरी म्हटलं की वेळेला महत्व पाहिजे, आहे ना, एक माणसाला किंमत कमी द्या, आपण वेळेला महत्व पाहिजे, म्हणून थोडक्यात सर्वांना मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य ज्यांनी मला घडवलं, आदरणीय सन्माननीय प्रमोददादा घुमे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील मी चरण स्पर्श करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या गवळणीने मित्रांनो मला नावारूपात आणलं, त्या गवळणीचे गीतकार सचिन दादा आगळे हे या ठिकाणी काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत, परंतु त्यांचा आशीर्वाद हा नेहमी माझ्या पाठीशी असतो, त्यांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझी गुरु माऊली नामदेव मोरकर माऊली, त्याचप्रमाणे नारायण चापरे माऊली या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो, त्यांची देखील मी चरण स्पर्श करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी मी सगळ्यांची नावं घेत नाही, पण माझ्या समाज मंदिर मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष माझे आधारस्तंभ ज्यांनी मला मार्गदर्शन केलं, नेहमी माझ्या पाठीशी उभे राहतात, ते आदरणीय वसंतदादा गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे या गावावरून माझा मित्रपरिवार आला आहे, त्याचप्रमाणे काही जणांचे मित्रांनो मेसेजद्वारे मला शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांना देखील मी सर्वांना मानाचा मुद्रा करतो. तसेच या ठिकाणी बघा मित्रांनो, माझ्या मते राजीव स्टार क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू आहेत, आवाज येतोय काय, तर आवाज येऊ दे, ते देखील आलेले आहेत, त्यांचा देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे माझा मित्र रुपेश गावडे, शुभम गोळे असतील, त्या सर्वांना मी मानाचा मुद्रा करतो. त्या आता राहिले कोण, माझे प्रतिस्पर्धी शाहीर, शब्दांचे जादूगार, सन्माननीय आदरणीय विकासजी लांबरे बुवा यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व संगीतकार, त्यांचा सर्व संच, या सर्वांना देखील मी शाहिरी मानाचा मुद्रा करून मी माझ्या पहिल्या वरीला सुरू करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो
तुमच्यावर मगाशीच बोललो की जवळजवळ 8 वर्षांनी हा पहिला कार्यक्रम करतोय. थोडीफार काय जर चूक झाली तर मोठ्या मनाची पत्रात घ्याल अशी आशा करतो आणि माझ्या स्तवनाला सुरुवात करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ज्या माऊलीनं 9 महिने 9 दिवस तिच्या उदरामध्ये वाढवलं, लहानाचं मोठं केलं, बहुमोल असा हा जन्म दिला, त्या माझ्या आईच्या चरणावरती, त्या आपल्या आईच्या चरणावरती मी हे स्तवन अर्पण करतो. कारण बघा, लहानपणी आपल्या आईशी हातावर 5 रुपये दिले, 5 रुपये तरी आपण सगळ्यात श्रीमंत म्हणून समजायचो. पण आज खिशात पैसा आहे ना, पण आई जवळ नाही, हे दुःख आहे, ही शोककला आहे. म्हणून बघा, कारण जर आजच्या काळात जर कोणी सुखी असेल तर तो पंढरीचा वारकरी आणि माझा शेतात राबणारा शेतकरी असेल. कारण त्यांची आई वडील त्यांच्या जवळ आहे. आणि म्हणून ईश्वराचं रूप ज्याच्यामध्ये मी पाहतो, त्या माझ्या आईच्या चरणावरती हे स्तवन म्हणतोय. म्हणायचंय काय? या देवाधी देवांमध्ये मी रूप तुझेच पाहतो, किमया तुझी न्यारी या रणात सांगतो. अगं सदैव उपकारांचा मी ऋणीच राहतो, आणि तुझ्या चरणासी आई हा माझा देह मी वाहतो. म्हणून म्हणायचं काय बघा, काय वर्णू लीला तू दिला जन्म मला. अगं 9 महिने या लेकराला तू उदरात वाढवलंस, त्या माझ्या आईला काय म्हणतो, काय वर्णू लीला तू दिला जन्म मला. ते ऋण उपकारांचे आई तुझ्या कसे मी फेडावे, ते ऋण उपकारांचे आई तुझ्या अगं कसे मी फेडावे. तुझ्या पोटी आई या लेकराला, अगं तुझ्या पोटी आई या लेकराला पुन्हा पुन्हा माते जन्म मिळावे. तुझ्या पोटी आई या लेकराला पुन्हा पुन्हा माते जन्म मिळावे.
तुझ्या पोटी आई आले कराला, तुझ्या पोटी आई आले कराला, पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे. तुझ्या पोटी आई आले कराला, पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे. दैवत माझे तू मूर्तिवंत साकार, जीवना माझ्या तू दिलं आकार. चालविले मला तू धरून दोन्ही कर, वाहत होती तुझ्या दुधाची आधार. काय महिमा मातेचा स्वामी तिन्ही जगाचा, काय महिमा मातेचा स्वामी तिन्ही जगाचा. तुझ्या विनाई त्याने भिकारी बनावे, तुझ्या पोटी आई आले कराला, तुझ्या पोटी आई आले कराला, पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे. तुझ्या पोटी आई आले कराला, पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे. असो थंडी वारा, उदरी दिला आई तुझा गौबारा. सुख दुःखाची जणू सावलीच तुझी, मायेचा तुझा गगाभारा. जशी हरण पाडसाला, तशी गाय वासराला, जशी हरण पाडसाला, तशी गाय वासराला. पोटा गाली धरुनी तिने ग चाटावे, तुझ्या पोटी आई आले कराला, तुझ्या पोटी आई आले कराला, पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे. तुझ्या पोटी आई आले कराला, पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे. काय वर्णू लीला तुझा जन्म मला, काय वर्णू लीला तुझा जन्म मला. ऋणा उत्तरांचे आई तुझ्या कसे मी फेडावे, तुझ्या पोटी आई आले कराला, तुझ्या पोटी आई आले कराला, पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे. तुझ्या पोटी आई आले कराला, पुन्हा पुन्हा माझे जन्म मिळावे.
गणपती गजानन महाराज गावदेवी आई व्याघ्रांबरी माते सोनू भिकाजी वाजता गोपाळ कृष्ण वाजता भिकू गुणाजी वाजता विठ्ठल रामचंद्र वाजता गुरुवर्य नारायण गुरुवर्य नामदेव सुधाकर प्रमोद गोवा अखंड भानुदास होळीचा विजय असो बोल शक्ती वाले छत्रपती शिवाजी महाराज या राजा या राजा धन्यवाद. या ठिकाणी बघा बक्षीस आलंय. आमचे मित्र पंकज रमेश आगरे वरवली गावचे सुपुत्र आहेत. दादांच्या माध्यमातून मला 200 रुपयाचं भाकर बक्षीस आलंय. त्याचप्रमाणे श्री पंढरीनाथ गावडे गुहागर यांच्याकडून आमच्या या नाथ मंडळासाठी 201 रुपयाचं भाकर बक्षीस आलंय. त्याचप्रमाणे मित्रांनो अशी अनाउन्समेंट करायचे स्वर्गीय शाहीर सुधाकर अरविंद तुपड त्याचप्रमाणे स्वर्गीय ढोलकीपटू सुनील सदानंद बागळे यांच्या स्मरणार्थ कळगीतुरा जंगी सामना शक्तीवाली असणार आहे. आमचे गुरुबंधू शाहीर कुमार आदित्य खांडेकर आणि तुरेवाले असणार आहे शाहीर देवेंद्रजी जिमनबुवा. आणि हा कार्यक्रम मित्रांनो शनिवारी 15 ऑगस्ट या दिवशी सायंकाळी 6 वाजता चंदनसार विरार येथे आहे. तर सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. या दोन्ही शहरांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. या ठिकाणी मित्रांनो गण सादर करतोय बघा. आजपासून बरोबर 50 दिवस मोजून बघा. बरोबर 50 दिवस आपल्या या बाप्पाच्या आगमनासाठी राहिले. कधी एक त्याचं गोचर रूप पाहतोय आहे ना. सगळ्यांना उत्सुकता लागले की विघ्नहर्ता कधी येणार त्याचं आगमन कधी होणार. अरे ती वसुंधरा तुझ्या स्वागतासाठी सज्ज झाले. त्या वृक्ष वेली तुला प्रफुल्लित करण्यासाठी बहरून आल्या आणि फक्त आता ओढ लागले ती फक्त त्या बाप्पाच्या आगमनाची. बुवा म्हणतात जास्त वेळ घेत नाही आहे ना. कुठे बुवा या साईडलाच काय बुवा म्हणतात ना डायलॉगच बुवाचा डायलॉग. अरे नाच करते काय नांबोरे काय नाच करते काय. अरे पण मी म्हणतो काय म्हणतोय नाद तुम्ही नाही करायचं. नाद तुमचा नाही. नाद या माझ्या रसिकांचा करा. कारण ते म्हणून आपण आहोत. त्यांनी जर आपल्याला विचारले नाही तर कोणाचा नाद करणार आहे ना. नाद कोणाचा करणार वाद कोणाचा करणार. कारण सांगतो 14 सप्टेंबरला बरोबर ना. 14 सप्टेंबरला अर्धी मुंबई खाली करायची ताकद कोणाचं असेल काय फक्त आणि फक्त माझ्या या कोकणात काय. म्हणून सांगतोय नाद करायचा नाही. नाद करायचा तर फक्त माझ्या कोकण करायचा. म्हणून गण गातोय शाहीर. लक्ष द्यायचंय प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्यायचंय. काय म्हणतोय बघा. निरंतर ज्योत लावली गणा तुझ्या या सेवेसाठी. आतुरले हे भक्त सारे तुझ्याच ओढीसाठी.
किती पहावी वाट तुझ्या या गणा भेटीसाठी अरे या विश्वाचा अधिपती तू सदैव नाम तुझे यावोटी म्हणून काय म्हणतोय दिनाक दिनताना हे धुन को बजाना दिनाक दिना चूमे गाए दिल झूमे जमाना पेपर सोपा करून दिलाय त्यांना चाली आठवत नाही पेपर सोपा करून दिलाय माऊली काय म्हणते बघा शब्दांच्याकडे लक्ष द्यायचंय नभाच्या संग उधळीला रंग या नभाच्या संग उधळीला रंग हरवणी गेल्या दिशा लवकर येना देवा गणेशा तू लवकर येना देवा गणेशा नभाच्या संग उधळीला रंग नभाच्या संग उधळीला रंग हरवून गेल्या दिशा हरवून गेल्या दिशा लवकर येना देवा गणेशा लवकर येना देवा गणेशा वारा मंजुळ गाणी सुरत तो गाणारा मिरजा खळखळ साथ तो वारा मंजुळ गाणी सुरत तो गाणारा मिरजा खळखळ साथ तो देणारा सुंदर नटली हर्षान तू येणार वर्षान निसर्ग फिरवी स्पर्शान आसड्या निशाऊजा जलता सरिता बेधुंद होता जलता सरिता बेधुंद होता पारवून गेल्या दिशा पारवून गेल्या दिशा लवकर येना देवा गणेशा लवकर येना देवा गणेशा देवा गणेशा
तुझ्या येण्याची लागली जनमनाला चाहू कधी पडणार लंबोदरा भुवरी पाऊल कधी पडणार लंबोदरा भुवरी पाऊल कधी पडणार लंबोदरा भुवरी पाऊल तुझा तो सजला चंदनी पहावी किती तुझी मी वाट रोषणाईचा पाहण्याचा तुलग बघे सर्वेशा विघ्न पडवाया विघ्नेशा तव बिंदू गवता तो रवी उगवता तव बिंदू गवता तो रवी उगवता भारवणी गेल्या दिशा भारवणी गेल्या दिशा लवकर येना देवा गणेशा लवकर येना देवा गणेशा नभाच्या संग उधळला रंग नभाच्या संग उधळला रंग वारवून गेल्या दिशा वारवून गेल्या दिशा येना देवा गणेशा लवकर येना देवा गणेशा टाइम जातोय या ठिकाणी बघा श्रवण झालंय गण झालंय आपल्या समोर गवळण सादर करतोय म्हणायचं काय बघा है ना आज जवळजवळ 2 वर्षांनी आमची भेट येतोय गेल्या वर्षी मला विसरले या राजाला विसरले गेल्या वर्षी 2 वर्षांत भेटतोय म्हणून सांगतोय शाहीर ऐसा नहीं चलेगा आपको तो लांबुरेबा बोलते है ना आपको तो लांबुरेबा बोलते तो मेरे को बीच में क्यों छोड़ते ऐसा नहीं चलेगा शाहीर म्हणून 2 वर्षांत भेटतोय ही राधा काय म्हणते अरे आजरा मग या प्रेम या कानावरती केलं म्हणून काय म्हणतो बघा स्वप्नांच्या हिंदोड्यावर मी झुलविते मोहनाला तोर धरून बसले मी आज एकटी झुलाला आठवण येते काना तुझी क्षणाला आणि नको कधी विसरू न जाऊ तुझ्या या राधिके म्हणून विषय कसा आलाय बघा हो साईबा हो साईबा हो साईबा हो साईबा मिलेंगे तुमसे हम बताएंगे एक इतना प्यार है हमें आणि म्हणून शाहीर गवळण जातोय आज हे अजरामर प्रेम तुझ्यावरती केलंय अरे तुझ्या नावासमोर पण त्या राधेचं नाव नव्हतं आहे ना म्हणून विषय कसा गातो बघा हे मोहना तुझ्या विना राहू कशी तू सांगना काना सांगायचंय जीव हा झुरतो तव मिलना जीव हा झुरतो तव मिलना
कशी आवरू या मना. हे मोहना तुझ्या विना राहू कशी तू सांगना. हे मोहना तुझ्या विना राहू कशी तू सांगना. जीव हरतो तव मिलना कशी आवरू या मना. जीव हरतो तव मिलना कशी आवरू या मना. तुझ्या पायीच प्रेमाची ही भाषा उलगडली. प्रियकरा तुझ्याच मुळे प्रीत मला कळली. होते आतुर मन माझे हे तुझ्याच भेटीला. ओढ लागली मजला असे वाटते का तुझला. मधुसूदना कशी आवरू या मना. मधुसूदना कशी आवरू या मना. तू दिले सरे वचन तुझे हक्क मी पुरवीन. आता जागच्या वचनाला कधी आले तुला शरण. आधी होते मी इंद्राची आता आणल्या गवळ्याची. तरी प्रीत नाही धरली हरी तुझ्याच मिलनाची. राधाळी या नारायणा कशी आवरू या मना. राधाळी या नारायणा कशी आवरू या मना. जीव हरतो तव मिलना कशी आवरू या मना. जीव हरतो तव मिलना कशी आवरू या मना. हॅलो हॅलो बघा या ठिकाणी स्तवन झालंय, गण झालंय, गवळण झालंय आणि या शक्तितुराचा महत्वाचा विषय असतो तो म्हणजे प्रश्न. शाहिरांना मी माझा विषय दिलेला आहे. तुमच्या माहितीसाठी याचं पुन्हा एकदा वाचन करतो. पहिलं तुम्हाला सारांश सांगतो.
एका राजाने आपल्या मुलाच्या लग्नाकरिता एका पुरोहिताला स्वर्णरथात बसून आपल्या राजधानीकडे जात असताना बिकट एका अरण्यात एका एका राक्षसाने स्वतःला उलटे टाकून घेतलं होतं. पण तो राक्षस सूर्यदेवाचं स्मरण करीत होता. त्याच्या या आराधनेला 1000 वर्ष होऊन गेली. म्हणून सूर्यदेवाच्या कृपेने ही जीवावर प्राव होऊ नये, त्याचा मृत्यू होईल असे शस्त्र त्या राक्षसाकडे गरगरत येत होते. हे शस्त्र त्या राक्षसाला मिळाले तर पृथ्वीवर हाहाकार होईल हे जाणून त्या पुरोहिताने ते शस्त्र वरचेवर हस्तगत करून त्या शस्त्राने त्याच राक्षसावर प्रहार केला व त्या राक्षसाचा शरीराचा चुराडा केला. तर शाहीर त्या राजाचं नाव काय, पुरोहित कोण होता, त्याचं वय किती व त्या राक्षसाचं नाव सांगून त्यांच्या मुलांची नाव सांगायचे, हा साधा प्रश्न आहे. तुम्ही नामवंत शाहिरात आहे ना, अनुभवी शाहिरात अनेकांचे ह्या वर्षी तुम्ही प्रश्न फोडलेले आहेत. आशा करतो आमच्याही प्रश्नाला तुम्ही हात घालाल, कारण तुमचे वाचतात प्रभाकरजी माऊली, धनावडे माऊली यांना देखील मी शाहिरी मानसा मुद्रा करतो. तुमच्यावर त्यांचा तुमच्यावर हात आहे, म्हणून तुम्ही हे प्रश्न फोडताय. असंच माझ्याही तुम्ही प्रश्नाला हात घालाल असं या ठिकाणी बघा. या शास्त्राचा वाद आहे, बरोबर ना. हा विषय असतो, भागाला भाग असतो. मी पार्वती, हे शंकर, मी बाई श्रेष्ठ करणार आणि आधी शंकर श्रेष्ठ करायचा असतो. आणि हाच खरा भेद आहे. नाही तर म्हणतील मागशीच बोललोय, नाच करते काय भेंडी गवार आहे ना, भाजीवालं हो भाजीवालं वागरातला तुम्हाला आणलाय मी रताळ कालचं, एकादशीचं रताळ आणलाय, घेऊन जा. भेंडी गवार हाव ताव ते करत बसायचं नाही बुवा. भागाला भाग तुम्ही म्हणताय ना, भागाला भाग घेऊन दाखवायचा. म्हणून शाहीर कारण सांगतो. तुम्ही म्हणता मोठमोठं कार केलं गंमत मध्ये, भेंडी लांबरे खडा आहे हिंमत मध्ये. पण मी काय म्हणतो बघा, तुम्ही केले असाल मोठमोठं कार गंमत मध्ये, पण आज या कार्यक्रमात फक्त आणि फक्त सुयोगची क्वालिटी आणि फक्त क्वालिटी. नाच करायचं ना आपला पण. आम्हाला पण थोडं जमतं हो, पण तसा पहिलाच कार्यक्रम आहे ना, जरा समजून घ्या आहे ना. म्हणून शाहीर आयोजकांनी थोडा वेळ कमी दिलेला आहे. शेवटचा विषय घेतोय, काय म्हणायचं बघा. अरे रे मेरी जान है राधा, तुझे कुर्बान है राधा. शाहीर असं काहीतरी द्या आहे ना, फक्त नाच करती नको. अरे रे मेरी जान है राधा, तुझे कुर्बान है राधा, रह ना सकूंगा तुमसे दूर में. विषय कसा आलाय बघा. या ठिकाणी माझी सापडे माऊली आहे, मुरकर माऊली आहे, माझी गुरुवारी आहे. आज फक्त वादाला वाद होऊन जाऊ द्या, दुसऱ्या बारी माझी बारी असं लक्ष ठेवायचं आहे. म्हणतो काय बघा. अहो भुवा विकास लांबोरे, काय म्हणतोय बुवा, तोडू नका कलेचे तारे. अहो सवाल हा माझा ध्यानी धरा. शब्दांचा जादूगार आहे ना, कसं वाटतंय तर गारगार बघा कसं झोपवतो. अहो ग्रंथ पुराणांचा खोला पेठारा, माझ्या विषयाची फोड तुम्ही करा शाहिरा. अहो जादूगार म्हणून थोडी जादू ही करा. त्यांना सांगा कबूल काढायला खिशातून. अहो जादूगार म्हणून थोडी जादू ही करा, नाहीतर कलगीच्या मोर आज झुकल तुरा. अहो बुवा विकासला मोरे, तोडू नका कलचे तारे, सवाल हा माझा ध्यानी धरा. अहो बुवा विकासला मोरे, तोडू नका कलचे तारे, सवाल हा माझा ध्यानी धरा.
पोळा पेटारा विषयाची पोड माझ्या करा शाहिरा जादूगार म्हणून जादूही करा जादूगार म्हणून जादूही करा नाही तर कलगीच्या मोर आता झुकन तुडा अहो हुआ विकासला मोरे करू नका कलचे तारे सवाला माझा ध्यानी जरा या ठिकाणी बघा पुन्हा एकदा कुणबी समाज नृत्य संघ मुंबई विभागीय शाखा विरार संलग्न कुणबी विरार कुणबी महिला मंडळ आयोजित समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांच्या मदतीसाठी निधी आहे त्यासाठी एक सामना ठेवलेला युवा शायरींचा महामुकाबला आहे कलगीवाले असणार आहेत मगाशी म्हटल्याप्रमाणे आमचे गुरुबंधू रोहित सुधाकर तुपट आणि त्यांच्या सोबतीला असणार आहेत त्याचे तुरेवाले शाहीर नितीन जाधव व रुपेश हातनकर हा कार्यक्रम 23 ऑगस्ट सायंकाळी 6:30 वाजता दीपप्रकाश मंगल कार्यालय नाना नानी पार्क विरार पूर्व या ठिकाणी सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे मित्रांनो ज्याप्रमाणे मला तुम्ही ह्या पहिल्या वारीसाठी सहकार्य केलं त्याचप्रमाणे शांततेचा आश्रय दिला त्याचप्रमाणे मी भुवाना सुद्धा या पहिल्या वर्षाची शुभेच्छा देतो आणि माझी ही प्रथम बारी या ठिकाणी संपली असं जाहीर करतो धन्यवाद 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 धन्यवाद